पाहायला मिळतात आणि आकर्षण असतं ते म्हणजे चित्ररथांचं। यानंतर जाऊयात नागपूरला। नागपूरहून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सुद्धा आपल्या सोबत आहे। नागपूरमध्ये सुद्धा शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। विविध कलाकुसर या ठिकाणी पाहायला मिळतात, कलाकृती पाहायला मिळतात। त्याचबरोबर मराठमोळे पारंपरिक खेळ जे आहेत ते सुद्धा शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात। अनेक प्रात्यक्षिक सादर केली जातात। उदय, गुड मॉर्निंग आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नागपूरकरांना सुद्धा खूप शुभेच्छा उदय। खरं तर नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देत असताना आज निसर्गानं देखील नागपूरकरांना जे आहे ते नवीन वर्षाची शुभेच्छा दिली असं म्हणावं लागेल। कारण आजचं नागपूरचं सकाळचं वातावरण आहे ते अत्यंत आल्हाददायक आहे। खरं तर नागपूरमध्ये 40-42 डिग्रीपर्यंतचं तापमान गेलं असताना नागपूरकर उकाड्याने हैराण झाले होते। मात्र आज सकाळचं जे वातावरण आहे ते अतिशय आल्हाददायक वातावरण आहे। या आल्हाददायक वातावरणामध्ये जे आहे ते नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागपूरच्या या तात्या टोपे नगरमधून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं तरुणाई जे आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। अत्यंत मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आणि या शोभायात्रेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या शोभायात्रेमध्ये थोड्याच वेळात जे आहेत प्राजक्ता माळी सहभागी होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या शोभायात्रेमध्ये थोड्या वेळात सहभागी होणार आहे। आणि अत्यंत पारंपरिक पद्धतीने ही शोभायात्रा असतं। शोभायात्रेच्या सुरुवातीला जो आहे तो प्रभू श्री रामचंद्राचा रथ आहे, ज्यामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती ज्या आहेत विराजमान करण्यात आल्या। ढोल ताशा पथक असेल, लेझिम पथक असेल आणि शिवकालीन प्रात्यक्षिक असेल, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे या शोभायात्रेमध्ये आहे। सोबतच 11 फुटाची महाकाल रूपातली हनुमानजीची मोठी प्रतिमा जी आहे त्या शोभायात्रेचं आकर्षण असणार आहे। ही शोभायात्रा तात्या टोपे नगरमधून सोडून लक्ष्मीनगरपर्यंत जाईल आणि हजारोच्या संख्येने जे आहेत नागपूरकर नवीन वर्षाचं स्वागत एकत्रित होणार आहे। जागोजागी या शोभायात्रेचं स्वागत करण्याची तयारी देखील त्यामुळे नागपूरकर या नवीन वर्षाचं स्वागत आनंदात करतात। तर नागपूरमध्ये जे आहे सर्वपक्षीय नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने आनंदात आणि उत्साहात करतात। अगदी बरोबर आहे उदय। ढोल ताशाच्या गजरात नागपूरकर शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत आणि नववर्षाचं स्वागत करतायत। तर आपण पाहतोय एकीकडे गिरगावमध्ये शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू आहे, रांगोळी काढण्यात आलेली आहे, पायघड्या या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळतात। त्याचबरोबर गिरगावकर असतील, ठाणेकर असतील, डोंबिवलीकर असतील किंवा नागपूरकर असतील, अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये या शोभायात्रेमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत। आपण नागपूरची दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये सुद्धा आपण पाहतोय ढोल नगारे वाजवून शोभायात्रेचं स्वागत केलं जात आहे। उदय, नागपूरमध्ये सुद्धा खरं तर उन्हाचा पारा जो आहे तो खरं तर खूप आहे, उष्णता खूप आहे। मात्र कितीही काही असलं तरी शोभायात्रेमध्ये सगळेजण कसलीच पर्वा न करता सहभागी होत असतात। वर्षभर या मराठमोळ्या सणाचा खरं तर उत्साह असतो आणि त्याची वाट पाहत असतात। त्यामुळे ही सोनेरी पहाट घेऊन, नव्या स्वप्नांची पहाट घेऊन नागपूरकर या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। ही जी शोभायात्रा ही कुठून कशी मार्गस्थ जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? तर आता ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नागपूरची दृश्य आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आवर्जून उपस्थित असतात। ठाण्यामध्ये सुद्धा विधिवत गुढीची पूजा केली जाते आणि त्यानंतर कोपिनेश्वर मंदिराच्या इथं गुढी उभारून पालखीला सुरुवात होते आणि मग ती पालखी संपूर्ण ठाणे शहरामध्ये जात असते। मोठ्या दिमाखात खरं तर जात असते। शानदार शोभायात्रा जी आहे ती ठाणेकरांकडनं सादर केली जाते। खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल। आणि दुसरीकडे दृश्य आहेत ढोल ताशांच्या, ढोल नगारांच्या गजरामध्ये शोभायात्रेचं स्वागत सुरू झालेलं आहे। शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। उदय, नागपूरमधली जी शोभायात्रा आहे ही कुठून कशी मार्गस्थ होणार आहे?
नागपूरमधली ही जी शोभायात्रा आहे ही सातारा टीकेनगरच्या गणेश मंदिरातून या शोभायात्रेची सुरुवात होत आणि या मार्गातून मार्गक्रमण करत आहे लक्ष्मीनगर चौकापर्यंत ही शोभायात्रा जाते आणि तिथं त्या शोभायात्रेचा समारोप जो आहे तो केला जातो अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि ज्या काही धार्मिक रीतिरिवाज असतात त्यांचं पालन करत जी आहे ही शोभायात्रा सुरू करण्यात येतं आणि गणपतीचा नवीन वर्ष असल्यामुळे गणपतीचा आशीर्वाद जो आहे तो या निमित्तानं नागपूरकर आणि शोभायात्रा घेत असतात। या शोभायात्रेच्या स्वागतासाठी आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं सकाळीपासून महिला ज्या आहेत त्या अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या तयारी करून इथं आलेल्या आहेत आणि उत्साहात कशा पद्धतीनं स्वागत करते आणि विशेष म्हणजे याचा उत्साह आपल्याला पाहावा लागेल कारण तरुणाई या फारसं नागपूरमध्ये मराठी नवीन वर्ष साजरं केलं जात नाही असं वारंवार म्हटलं जातं मात्र त्याला अपवाद म्हणून या सगळ्या शोभायात्रेकडे खरं तर पाहिलं गेलं पाहिजे कारण मराठी नवीन वर्ष साजरा करायला इतक्या मोठ्या संख्येने ही तरुणाई एकत्रित येते आणि हा सगळा उत्साह साजरा करतो कुठेतरी आपल्या संस्कृतीचं आपल्या रीतिरिवाजाचं जे आहे ते या निमित्तानं संवर्धन करण्याचा प्रयत्न जो आहे तो नागपूरकर करतात आणि याला एक चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि जे काही शिवकालीन प्रात्यक्षिक असेल किंवा ज्या काही आपल्या मराठी संस्कृती असेल धरोहर असेल ती जपण्याचा या निमित्तानं जो आहे तो मोठ्या संख्येनं इथं नागपूरकर प्रयत्न करत असतात आणि त्याला आता चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचं आपण तर पाहतो। इथं महाकाल यांची पाहतोय की महाकाल रूपी एक प्रतिमा इथं आणण्यात आलेली आहे गणपतीची शोभायात्रेचा रथ आहे महाकाल रूपातले लिमांजी इथे जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांचं आकर्षण जे आहे ते इथं असणार आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील या शोभायात्रेमध्ये आता सहभागी झालेल्या आहेत आणि एकंदरीत नागपूरची ही सकाळ अतिशय उत्साही वातावरणात जे आहे ते नागपूरकर साजरी करत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। अगदी बरोबर आहे। तर आपण पाहतोय ही दोन दृश्य आहेत ठाण्यामध्ये गुढीपाडव्याची तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी पालखीची विधिवत पूजा केली जाणार गुढी उभारली जाणार आणि त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात होणार। अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होताना दिसतात। दुसरीकडे नागपुरात सुद्धा गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। तर खरं तर गुढीपाडवा म्हणजे अर्थातच हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। तर या दिवशी नव्या वस्तूंची खरेदी म्हणा किंवा व्यवसायाला सुरुवात नवीन उपक्रमांचा प्रारंभ किंवा सोनं खरेदी सुद्धा केलं जातं। आजचा दिवस हा शुभ दिन आहे आणि त्यामुळे अनेक नवीन कार्याची सुरुवात आजच्या दिवशी केली जाते। प्रत्येक मराठी घरात मराठी संस्कृतीनुसार गुढी उभारली जाते गुढीची पूजा केली जाते आणि नवा संकल्प केला जातो आणि त्यानुसार येणारं पुढचं हे मराठमोळं नवं वर्ष जे आहे ते खरं तर त्याला सुरुवात होत असते आणि